नाव आहे त्यांचं. हे पुन्हा त्यांचं शेत आहे ना? हो, त्यांचं शेत आहे जसं का? आपण हाय हॅलो आणि गुड मॉर्निंग. तुम्ही बघू शकता इथची मॉर्निंग काय बढिया आहे आणि फ्रेश चेहरा आणि सगळं फ्रेश फ्रेश आहे बघा. बढिया सा होता आहे. तरी ना मी थोडासा लेटच उठली कारण इथे खूप जास्त थंडी आहे. त्याच्यामुळे मी थोडं लेट उठली आणि मी तयार होऊन यायच्या पहिले ना सकाळची आरती संपली. तर काही हरकत नाही, आपण उद्या आरती अटेंड करू सकाळची. सो आता मी चालली आहे पारायण वाचायला. आणि तर दर्शन करीलचं आणि देन पारायण वाचायला. तो अब चलो. हे आहे मठाचं प्रवेशद्वार. ऊन असल्यामुळे ना जास्त ते रेकॉर्डमध्ये क्लिअर आलेलं नाही आहे, पण हे प्रवेशद्वार आहे. आणि प्रवेश करताच तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. आणि मग मी तुम्हाला स्पेशली तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा पूर्ण रेकॉर्ड केलेला आहे. तिथे ना हॉल आहे जिथे लग्न पण होतात. आणि हे आहे मोहनी बाबा. तिथे त्यांचं छोटंसं मंदिर बनलेलं आहे. साईडला छोटंसं पण नाही म्हणू शकत, पण चांगलंच मोठं मंदिर बनलेलं आहे. खूप बढिया मंदिर होतं, तुम्ही बघू शकता. दिसायला पण आणि मोहनी बाबाची मूर्ती प्रचंड सुंदर आहे. आणि ते आहेत सुंदर, तर त्यांची मूर्ती तर सुंदर होईलच. आणि मग हे आहे तिथे ना मुलं राहतात, जे आपण काय बोलतो प्रवचन कीर्तन शिकतात. त्या मुलांच्या राहण्यासाठी ही जागा केलेली आहे. आणि या साईडला किचन आहे मठाचं. आणि फार सुंदर फुलांचं झाड. मी ना छोटी छोटी गोष्ट तुमच्यासाठी रेकॉर्ड केलेली आहे आणि मी स्किप केलेलं नाही आहे, तर तुम्हीसुद्धा स्किप करून बघा नको. आणि हे मेन समाधी एरिया आहे महाराजांचा. जे तुम्हाला ब्लॅक कलरचं जे मंदिर दिसतं आहे ना, ते वरती दत्त महाराजांचं आहे. दत्त प्रभूची मूर्ती आहे आणि त्याच्या खाली मोहनी बाबाची समाधी आहे. मी ना मुद्दाम बॅकग्राऊंडमध्ये सॉन्ग दिलेलं नाही आहे, कारण तिथे खूप सुंदर कीर्तन सुरू होतं. ही आहे मोहनी बाबांची रूम. हे आहेत आमचे मोहनी बाबा, परमहंस श्रीरामकृष्ण मोहनी बाबा. आणि ही आहे त्यांची रूम. आता तर ते नाही आहेत, पण त्यांच्या रूममध्ये त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्यांची खूप सुंदर अशी फोटो ठेवलेली आहे. आणि त्यांची ना लाठीसुद्धा ठेवलेली आहे, जी त्यांनी बुढापणामध्ये त्यांच्या वापरली होती. म्हातारपणात जे ते लाठी वापरत होते, ती लाठी आणि त्यांच्या या पादुका, खूप सुंदर पादुका आणि त्यांची ही लाठी. आणि त्यांच्याच मंदिरात इथे होतं शंकरजीचं हे मंदिर. छोटंसं पिंड ठेवलेलं होतं शंकरजीचं. हे आहे दत्त मंदिर. जसं की मी सांगितलं, वरती दत्त प्रभूची मूर्ती आहे आणि त्याच्या खाली समाधी. तर हे आहे दत्त प्रभूचं मंदिर, जे फारच सुंदर होतं. आणि ते गोट्यांनी बनलं होतं, ते काळ्या गोट्यांनी, जसं मी सांगितलं ते तुम्ही बघू शकता. आणि मंदिरामध्ये ना खूप सुंदर दोन्ही साईडला असे ते मूर्तीचा जो आकार असतो तो गोट्यांना देतो. आता मला असं समजत नाही की मी त्याला काय म्हणू, पण तुम्ही बघू शकता ते किती सुंदर दिसत आहे. आरती झाल्यावर इथे रोज असे श्लोक म्हटले जातात. निजरूप तुझे प्रेमी
खूपच सुंदर असं दत्तप्रभूचं मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला एवढं सुंदर इथे काय म्हणू शकतो आपण, गोट्यांवर तुम्ही बघू शकता किती सुंदर तरीकेने डिझाईन्स काढलेले आहे. आणि हे श्री राम प्रभू आणि हे आहे सुंदर मंदिर जे मी अजिबात स्किप नाही केलेलं आहे. मी व्हिडिओमध्ये हर एक वस्तू घेतलेली आहे ही फक्त तुमच्या बघायसाठी आणि मोहनी बाबा कोण होते, काय होते हे तुमच्यापर्यंत कळण्यासाठी. तर ह्या व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत बघा. हे आहे मोहनी बाबांचं समाधी एरिया, जो दत्तप्रभूचं जी मूर्ती आहे ना त्याच्या एकदम खाली येतो. हा खालचा एरिया आहे जिथे मोहनी बाबांनी समाधी घेतली होती. तुम्ही बघू शकता ही प्रचंड सुंदर मूर्ती आणि यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा, किती सुंदर तेज आहे. आणि याला भोळ्या शंकराचे पण रूप म्हणतात. आणि आता हे आलेलो आम्ही जात आहोत मोहनी बाबांच्या जुन्या मठावर जिथे त्यांनी तप केले होते. हा सगळा जो तुम्ही शेत बघत आहे ना, हा काशीनाथ अप्पा बोंद्रे यांचा आहे. काशीनाथ अप्पा बोंद्रेवर मोहनी बाबांची खूप कृपा होती आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता काशीनाथ अप्पा बोंद्रेकडे किती मोठं शेत आहे. हे सगळं मोहनी बाबांच्याच कृपेने आहे त्यांच्याकडे. आणि शेत खूप सुंदर हिरवंगार आणि इथे गहू होते. मला तर गहूच दिसले आतापर्यंत, अजून पण काही असेल आता ते मी बघितलं नाही. बट खूप मोठं शेत आहे आणि फारच सुंदर इथे हे शेत आहे. आणि कसं आहे, नवीन मठामधून आणि जुन्या मठामध्ये थोडंफार डिस्टन्स आहे, आपल्याला पायी चालून जावं लागतं. जे तुम्हाला दिसत आहे ना थोडं येलो येलो कलरमध्ये, ते आहे तपभूमी, मोहनी बाबांची तपभूमी, जिथे त्यांनी काशीनाथ अप्पा बोंद्रे यांच्या शेतामध्ये त्यांनी तप केले होते. का बरं? माझ्या कोणत्या वर्षी तर मला आठवत नाहीत अगदी. तुला जर करायचं असलं त्या पोथीतून बरोबर सांगून मी बरोबर व्यवस्थित सांगितलं असतं तुला. तर त्या आले का नाही तर त्यांनी हे काशीनाथ, जे काशीनाथ अप्पा बोंद्रे आहे का ना, हे त्यांचं शेत आहे. हे त्यांच्या शेतात त्यांनी एका झोपडीमध्ये मुक्काम ठोकला. म्हणजे हेच हे आहे, एक झोपडी होती साधारण. त्या ठिकाणी खूप तप केलं त्यांनी काही वर्ष. 1-2 वर्षानंतर मग त्यांच्यात काशीनाथ अप्पाच्या लक्षात आलं की बा खरोखरच म्हणजे हा तपस्वी माणूस आहे. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांना का नाही असं बांधून दिला होता, एक साधा असा हा जुना असा मठ बांधून दिला. तर या मठामध्ये त्यांनी म्हणजे मला वाटतं तप केलं. निंबाच्या झाडाखाली बसून, निंबाच्या झाडाखाली बसून का नाही खूप वर्ष तप केलं त्यांनी पाया निंबा झाड. आणि त्यांना इथंच मला वाटतं दत्त मिळालं. हां, काशीनाथ अप्पा बोंद्रे नाव आहे त्यांचं. हे पुन्हा त्यांचं शेत आहे ना? हो, त्यांचं शेत. आपण पारायणामध्ये बाजूचं शेत वगैरे सर्व त्यांचंच आहे बेटा. हे तर निंबाचं झाड कोणतं आहे? हे आहे का? ते निंबाचं झाड, ते मोठं होतं झाड, कडुनिंबाचं झाड. कडुनिंबाच्या झाडाखालीच तप केलं त्यांनी, कडुनिंबाच्या. आणि शंकरजीची मूर्ती पण आहे ना इथे कुठेतरी, शंकरजीचं आतमध्ये नाही, त्यांच्या ते वडिलांच्या मूर्ती बसवल्या. मोहनी बाबांचे आई वडील आहे का नाही, त्यांच्या त्या मूर्तीची स्थापना केली आहे त्यांची. तेव्हा त्याचा म्हणजे त्यांना इथंच प्रसन्न झालं, त्यांनीच बांधून दिलं काशीनाथ अप्पा बोंद्रे. हे त्यांचंच शेत आहे. आणि ते पुन्हा त्यांना मग जेवण वगैरे द्यायचे ना, पुरवायचे ना. हां, त्याच्यानंतर मग काय झालं, त्यांनी चमत्कार करणं घडवले, चमत्कार झाले त्यांच्यामुळे लोकांची श्रद्धा बसली त्यांच्यावर. झालं सर्व. आणि ते वालं मठ, जुनं वालं नवीनवालं मठ, नवीनवाला तो आहे, त्यांचीच जागा आहे ती. त्यांचीच जागा, काशीराव ती जागा अप्पांची. ती. हो, त्यांचीच जागा आहे ती काशीनाथ बोंद्रेची. ते नवीनवाला त्यांचीच जागा आहे ती, त्यांची. हे त्यांचंच आहे तर आहे ना. ते त्यांचे येतात ना मुलं आहे ना त्यांचे दोघं. एक आमदार होता
माझे आमदार आहे आणि एक दुसरा काय आहे त्यांच्याकडं, शेती भरपूर आहे त्यांचे, पुन्हा धंदे आहे, मला वाटतं पेट्रोल पंप आहे, सिनेमा टॉकीज आहे त्यांच्या इथं. आणि यांचीच कृपा आहे, मौनी बाबांचीच कृपा आहे म्हणते बाबा. हो मी सांगतो ना थोडं, ते बऱ्याच दिवसापूर्वी आता काय झालं की आता नेहमी आमचं येणं जाणं होतं, तर त्या बाया का नाही शेतात काम करत होत्या. हो ना, आम्ही सहज अशा गोष्टी केल्या, तर त्या बाया का नाही म्हणत होता ना. हो, हे सर्व मौनी बाबांची कृपा आहे म्हणे यांच्या या घराण्यावर म्हणे. हो, म्हणजे काही न टाकतात एवढं पीक येते का काही विचारायचं काम त्यांच्या. की काशीनाथ अंबानीनं मोहनी बाबांचं खूप केलंय म्हणून तेव्हाच त्यांना ते दिसली, तेव्हाच त्यांना ते त्यांना चमत्कार दाखवलाय. चमत्कार खूप सेवा केली, त्यांनी सेवा खूप केली आहे, खूप सेवा केली त्यांनी, त्याच्यामुळे का नाही सर्व त्या म्हणे ना बाय काही न टाकतात खूप पिकं येत म्हणे. त्यांनी थांबवलं म्हणे मोहनी बाबाला इथे की तुम्ही या जा नको इथून म्हणून. आता इथून त्यांच्याच शेतात त्यांच्या हो वा वा म्हणून ते इथेच थांबले. हा बिलकुल मी सांगतो त्याचा. हे तिघं करत आहे इथे पारायण आणि आता मी पण पारायण करायला सुरुवात करणार आहे. मग झाली संध्याकाळ आणि संध्याकाळचं दृश्य तुम्ही बघू शकता. आणि पौर्णिमेच्या दिवशी इथे कीर्तन आणि भजन केल्या जातं. संध्याकाळी इथे रोज कीर्तन आणि भजन असतं. आता तुम्हाला बघायला मिळेलच समोर. खूप सुंदर इथे असं हे मुलं असतात, इथे या मुलांना इथे भजन आणि कीर्तन शिकवलं जातं. आणि हे आहे सकाळची आरती, जी मी पहिल्या दिवशी मिस केली होती, तर मी आज ही आरती पकडली. आज ही आरती मी अटेंड केली आहे. सकाळची आरती फारच सुंदर असते. असं हे फारच सुंदर मौनी बाबा यांचं हे मठ आहे. तुम्ही इथे नक्की जाऊन बघा, खूप छान आणि खूप प्रसन्न वाटेल.